तर पथकाला काही वाटलं असेल आणि म्हणूनच तपासणी केली असेल असं यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर आमचा आक्षेप हा बॅग तपासणीला नसून केवळ विरोधकांच्या बॅगच का तपासल्या जातात असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला आहे। उद्धव ठाकरे काही या देशाचे काही स्पेशल नागरिक नाहीयेत। या देशातल्या प्रत्येक नागरिक मग तो कोणी असो त्याची बॅग तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, त्या यंत्रणेला आहे। आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा हेलिकॉप्टर विमानातून उतरल्यावर बॅग चेक केल्याचं आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुद्धा यातून सुटका झालेली नाहीये। आणि त्याच्यामुळे मला वाटतं या देशामध्ये संविधानानं लोकशाही मार्गाने निवडणूक आयोगाला अशा प्रकारचा तपासणीचा अधिकार दिलेला आहे। उद्धवजी ठाकरेने याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही। आणि अशा प्रकारच्या बॅगेतून काही नेत नसाल तर तुम्हाला चिंता करायचं काही कारण नाही। आमचं मत एकच आहे की अशा प्रकारच्या बॅगा तपासायला आमची काही हरकत नाही, परंतु अशा प्रकारच्या बॅगा सगळ्यांच्या तपासल्या पाहिजेत। फक्त एकाचीच तपासून चालणार नाही, तर सगळ्यांच्या तपासल्या पाहिजेत। त्यांनी आज पंतप्रधान येत आहेत, पंतप्रधानांच्या देखील तपासाव्यात आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करावेत। आमचं काहीच म्हणणं नाही आहे। फक्त एका पक्षाच्या नेत्याच्या सलग सारख्या बॅगा तपासणं याच्यामध्ये आम्हाला जरा मुद्दामून हे करतायत असं वाटतंय।